तुमच्याशी ना कसं बोलायचं तेच कळत नाही मला. मोठ्याने बोललं तर उद्धट बोलते म्हणून शटअप करता. काहीच नाही बोललं तरीच्या मनात बोलताच काहीतरी चालू असं म्हणता. आता बोलायचं तरी कसं माणसाने तुमच्याशी. शट अप. परत शटअप केलं. देवा, आता कसं तोंड दाखवू मी जगाला. नाही, काहीच नाही, काहीच नाही घडलं. घडलं तर काहीच नाहीये. नको, राहू दे, मी जाते इकडून. माझ्यामुळे काही त्रास नको तुम्हाला. मुद्दाम करता ना. कृष्णा आहे ना नेहमी म्हणते नीट चवीनुसार आणि मिजाज झेपेल तेवढीच असावी. तुमच्यात तर सगळ्यात जास्त पाणचं टळणी बेचव नाही, कडू झारत तुम्ही, नाहीतर खारट. मी फडतोस काय, तुम्ही महाखारट. अहो सर, तुमच्या अजून लक्षात आहे ते रागाच्या भरात बोलून गेले होते ना त्यावेळेला. राग नाही, पूर्ण शुद्धीत कॉन्शियस मध्ये असताना तुम्ही म्हटलेलं आहे, विधान केलेलं आहे, कळलं. सर, तुम्हाला एवढाच त्रास होत असेल तर मग मी जाते. मी असं काही म्हटलं नाही, पण अर्थ तोच होतो ना त्याचा. मी जातेच कशी. जा. कुठे जाणार. नाही, असतीलच नाही ते कुठेतरी वशिले तुमचे. जा. नाही सर, असं नाहीये. म्हणजे आता ही रूम तुम्ही एवढी बुक केली तुमच्यासाठी, मी कुठे राहणार इथे. तुम्हाला आणखीन त्रास नको माझ्यामुळे. एवढाच विचार करायचा आहे ना, तर तो चक्कर येण्याआधी करायचा होता. एनिवे, मिस वशिला, माझ्या खडतूस स्वभावानुसार मी डॉक्टरांना बोलावलं होतं. त्यांनी औषध दिले. खाली जाऊन गिळा आणि हे घ्या. मी केपेबल आहे माझी काळजी घ्यायला, कळलं. तुम्ही जा. खरं तर हा सूट मी माझ्यासाठी बुक केला होता. आला आता इथे बसायला. बसा आता इथे, थांबा. मी जातो दुसरीकडे. सर, इनफ. बस. थँक्यू. तुम्ही मला एवढी हेल्प केली. आणि सॉरी बरं का, ते तुमच्या बेडवर झोपल्यामुळे तुमचा बेड खराब झाला असेल ना, ते नीट सेट करून देतील. जाते मी. जातेच. काय करायचं, कुठं जायचं करते मी मॅनेज. ते काय मदत करणारी बरीच लोक असतात की, त्याला काय. आणि ते काय धर्मशाळेचं भाडं पण काही जास्त नसतं. होईल सोय. आणि मंदिराचा प्रसाद मिळेल की. जाईन जनरल बोगीनं. जाईन, होईल मॅनेज. हॅलो, रूम सर्व्हिस. मी रूम नंबर 114 मधून बोलतोय. इथे एक फ्लॉवर पॉट फुटलाय. मी त्याचे पैसे भरेन. आणि मला बेड सेट करून हवंय. अर्जुन, बाळा कशी झाली तुझी मीटिंग? कृष्णा, ही मीटिंग खूपच आउटस्टँडिंग होती. इन्व्हेस्टर्स खूप खुश आहेत. आणि माझं नशीब एवढं चांगलं की तू पाठवलेल्या लोडण्यानं काहीही गोंधळ घातलेला नाही. निदान मीटिंग संपेपर्यंत तरी. लोडणं काय म्हणतोस रे? सावित्री नाव आहे तिचं. सावित्री म्हण ना. आणि ती सोबत होती तरी बघ तुझी कामं कशी पटकन झाली. कृष्णा, तिच्यामुळे काही नाही. त्या प्रोजेक्ट पाठीमागं मी खूप दिवस घातले. असो,
बाय द वे कृष्णाई, आय मस्ट टेल यू, या प्रोजेक्टमुळे आपल्याला तर फायदा होणारच आहे, पण कवठे भैरवगडमध्ये खूप इंडस्ट्रीज येणार आहेत, खूप लोकांना कामं मिळतील का? बरं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, मी तुला त्या आल्यावर सांगणारच आहे. आत्ता मला नाही बोलता येणार, म्हणजे सगळ्या गोष्टी नाही बोलता येणार. मी नंतर करतो तुला. का रे? अगं काही नाही, दिवसभराचा थोडा ताण आहे ना, त्यामुळे. बाकी काही नाही. हा सावित्री बरी आहे ना? कृष्णाई, मी काय बेबी सिटर आहे का तिचा? मला काय विचारते सारखं? थांब 1 मिनिट, तिला विचार, देतो तिच्याकडे. काय रे, काय झालं? नाही काही नाही. तू आणि प्रिया ठीक आहे ना? हो, आम्ही ठीक आहोत. अय पोरी, अय अय छम्मक छल्लो, कुठं चालली एवढ्या रात्रीची? अय अगं इकडे बघ. अगं असं रात्रीचं फिरू नाही पोरींनी. हा अय हात सोड. सोडायसाठी थोडीच धरलाय जाने मन. हात सोड. अरे नाही सोडत, चंदू चरसीनी धरलाय तुझा हात. बघतोच कोण येतं ते तुला वाचवायला. आशक्या, हात सोड. ते नाव नको ना घेऊ माझं. अरे कोणात हिम्मत असेल ना तर या आणि सोडवून दाखवायचं हात माझ्या हातातून. बघतोच कोण येते ते तुला वाचवायला आता. अरे आशक्या, हात सोड, तो नाही येणार आहे. म्हणजे अगं तू थांब ना, येईल की तो. अगं तू थांब जरा, तो आला का धरतो ना तुझा हात मी. करू ना आपण ठरलेल्या प्लॅन नुसार सगळं. प्लॅन गेला डबऱ्यात. म्हणजे ज्याच्यासाठी हे नाटक केलं तो येणारच नाहीये. अगं अवघडच झालं ना मग सगळं. एवढी किर्यानिष्ठ माणसं बघितली आहेत, पण याच्या इतका किर्यानिष्ठ पाहिला नाहीये बघ. नीचपणाचा ना अर्क आहे, अर्क. डोक्याचा ना किमा झालाय नुसता. हे चल, आपण चहा कॉफी काहीतरी घेऊया. अगं पण हाय कोण यो केंटस? सगळी स्टोरी सांगते. चल, कॉफी विथ चावी. अवघड आहे, चला. अरे असा सगळा गणित आहे वय. म्हणजे तुला या माणसाला प्रेमात पाडायचंय तर? मला वाटलं सहज याची पतंग कटेल, पण कसलं काय. हा ना, भिंगरीला ढील देतोय ना कटाकटी करायला पुढे येतोय. अशक्यारे तुला सांगते, एवढं चक्कर येऊन पडले, मला वाटलं कोणीतरी दया येईल या माणसाला. तर काय म्हणतो माहिती, मिस वशिला, तुम्ही थोडं नीट बेशुद्ध पडू शकता का? त्याचं नाना पडलंय नीट बेशुद्ध. माझं दिलाचं मीटरच हलत नाही रे. दिल आहे का नाही हेच कळत नाही मला. अशक्या, तुला सांगते, आता दिल की नाही गोठलेला बर्फ आहे, बर्फ. अरे खरंच, आता तर भांडून आली मी त्याच्याशी. एक कॉफी प्लीज. तुझ्या तर अंगाला हात लावतोस आहे. अशका, नाटक सुरू कर, नाटक सुरू कर आपलं. ही वशिला? अर्जुन सर, मला वाचव सर, मला खरंच वाचव. ते गुंड गुंड तुम्हाला चिडायला आलं. मिस वशिला, काय झालंय? एक 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 मिनिट, तुम्ही फक्त जरा. हा, ए, तेरे को क्या लगा मैं क्या यहाँ पे अकेली आई हूँ? एकटी नाहीये मी, आमचे सर आहेत माझ्या सोबत, ते वाचवतील मला. तर तुम्ही काहीतरी करा. चिकनी चमेली, अगं चाल, तुला पर्वतीवरनं आमचं पुणे दाखवतो, चाल. सर बघत घेऊ तो कसं बोलतोय, तो छेड काढतोय माझी. काहीतरी करा ना सर. फिल्मी हिरो.
दिसायला बम आणि अंगात नाही दम. तू वाचवणार रे वय रहीला. अरे अरे कोणी मादात पडायचं नाही सांगतो. हा पिंट्या, कोणी मादात पडणार नाही. माझं पाखरू माझ्या हातात नेतो वैर. आता तू गेला. असा इश्यू आहे का? मिस वशिला, एक मिनिट फक्त. आता काही खरं नाही बघ तुझं. माझा काही संबंध नाही, हा तुमच्या दोघांचा इश्यू आहे. प्लीज कंटिन्यू. अहो थांबलात कशाला? वाट नका बघू. प्लीज 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 कंटिन्यू. ए सर म्हणलेत मध्ये पडणार नाही म्हणजे असं नाही, ते मध्ये पडणार नाहीत. बघ आता ते कसे उठतील आणि एक अशी लाथ मारतील एकदम साऊथ स्टाईल मध्ये. हा सर वाचवाल ना मला. का? कशासाठी? अहो म्हणजे रात्री बेरात्री बाहेर पडलात ना, सवय असेल तुम्हाला अशा घटनांची. जमेल तुम्हाला. कॅन डू इट. ए आता मी काय तुला सोडत नाही. आणि आता मधात पड का नको पडू, मी तुला पण सोडत नसतो. हो सर बघाव तू काय बोलतोय सर, मला लई भीती वाटते. काय भीती वाटतीये? अहो मिस वशिला, माझ्या असं कानावर आलं होतं की तुम्ही याला वाचवलं 2 गुंडांविरुद्ध. आता एकटाय. ते लई पेत्रट होते हो सर. याच्याकडे बघा की, असं दाढी बघा याची. सर मला खूप भीती वाटते सर, खरंच. दादा, माझी कॉफी झाली आहे का? झाली आहे तर मग अगोदर सांगायचं ना. कॉफी का प्लीज. ए पोलीस सिरे मालू चल. काय गांजा विकतोस का इकडे? नाही साहेब, नाही साहेब. हा? चल घ्या घ्या. एक काय आहे तुझं? चल निघ. एक्सक्यूज मी, व्हॉट द हेल इज गोइंग ऑन हिअर? ए इंग्लिश नाही झाडायचं. हिला दिसायला बॉस, मी ओढणार ग्रास. काय आहे हातामध्ये? कुठून आणलाय माल? सर हे बघा, मी आता इथे उभा होतो आणि त्यांनी ते माझ्या हातात फेकलं. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काही संबंध नाही याचा माझ्याशी. समज गैरसमज सगळं काढतो तुझं. हं? चल घ्या ताडा ताडा. अहो सर ऐका ऐका माझं, आम्ही फक्त इथे कॉफी प्यायला आलेलो, बाकी काही नाही. ओ ताई, हा मुद्दे मला सहित सापडलाय, कळतंय ना? ओ सर, डू यू नो हु आय एम? चल मलाही बघायचं तू कोण आहे. तुलाही दाखवतो मी कोण आहे. चल अरे याला. ओके, झालं समाधान? यासाठी चालवतात ना इथे?
नॉनसेन्स. ए चल निघ. सर यांचं काय करायचं? ए पोरी चल फुट इकडनं. परत असल्या माणसाच्या नादाला लागायचं नाही, कळलं? चल निघ. अहो साहेब ऐका माझं. निघ म्हटलं ना. नशीब समज तुझं आता आमच्याकडे लेडीज कॉन्स्टेबल नाहीये, नाही तर तुलाही आत्ताच आत टाकले असते. चल निघ. साहेब मारू नका, माझी काही चूक नाही साहेब. ए बास करे त्याला. त्या दाढीवाल्यात झाले की पहिलं या गांजाड्याला घे. सॉरी. तुला सॉरीच म्हणायचं आता आयुष्यभर. नाव काय तुझं पहिलं बोल. माझ्याशी नीट बोला हं, साहेब. म्हणजे आता तुला आवजाव करायचं का काय? टोकळे या पायर करा याचा. याचा सगळा काळा गोरा चिट्टा बाहेर काढू आज. साहेब तुम्ही मला नीट प्रश्न विचारा, मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची नीट उत्तरं देईन. म्हणजे मी हंबल वागू तुझ्याशी, सॉरी तुमच्याशी, नाही का? टोकळे माहिती लिहून घेताय ना? येस सर, लिहितोय. हा बोल. नाव काय तुझं? अर्जुन कवठेकर. राहतो कुठे ते बोल. कवठे भैरवगड. ते कुठे आलं? तुम्ही कवठेकर इंडस्ट्रीजचं नाव ऐकलंय का? त्याचं काय? त्याचा मी ओनर आहे. दिवसभरात तुला दुसरं कोण भेटलं नाही का? बरं ठीक आहे, चल तुझा आय कार्ड दाखव. नाही आता ते माझ्याकडे, बहुतेक मी ते हॉटेलवर विसरलोय, मी पाठवून देईन नंतर. आता तू सगळं विसरणार. आता ते आठवण करून द्यायचं काम माझं. सांग का गांजावाल्याकडे तू काय करत ते सांग अगोदर. काहीच करत नव्हते ते, काहीच करत नव्हते. आर यू ऑल राईट डार्लिंग? सांग का गांजावाल्याकडे तू काय करत ते सांग अगोदर. काहीच करत नव्हते ते, काहीच करत नव्हते. आर यू ऑल राईट डार्लिंग? साहेब मी तुम्हाला सांगते, मी तिकडे टपरीवर कॉफी पित होतो आणि ते कोणीतरी आले आणि घाणेरडं ते पाकिट त्यांच्याकडे फेकलं. ते तुम्ही पाहिलं आणि त्यांना पकडलं. इट्स नॉट हिज फॉल्ट. ए बाई, तुला तिथेच जायला सांगितलं ना, तू का आले? मी कसं जाणार सोडून माझ्या मिस्टरांना? काय म्हणजे हा तुझा नवरा आहे? हो हो ऑफकोर्स. आम्ही काही रस्त्यावरची पडलेली माणसं नाही आहोत. आम्ही एलिट पीपल आहोत. हे बघा, वी जस्ट वेंट देअर फॉर अ कप ऑफ कॉफी बिकॉज आय डोंट लाईक ती 5 स्टारची कॉफी. म्हणून मी त्यांना म्हटलं की आपण बाहेर जाऊन कॉफी पिऊयात. डार्लिंग आय एम रिअली सॉरी. माझ्यामुळे तुला तिकडे यावं लागलं. इट्स जस्ट माय फॉल्ट. इट्स माय फॉल्ट. आय एम सो सॉरी. मी तुला असं कधीच सांगणार नाही की बाहेरची कुठलीही कॉफी प्यायला जाऊ. 5 स्टार हॉटेल? या अहो पण लिसन टू मी. हरिश्चंद्र, हरिश्चंद्र, हा व्हॉटएव्हर, नारकर. तुम्हाला वाटतं तसं काही नाहीये. तुम्ही विचारू शकता त्यांना. डार्लिंग तू त्यांना अजून सांगितलं नाहीये? तुमचा विश्वास नसेल तर मीच तुम्हाला दाखवते. सी, हॉटेल ब्लू क्रिस्टल. इथे राहता तुम्ही? या तुम्ही विचारू शकता त्यांना. माझ्या मिस्टरांच्या नावाने स्वीट बुक केलाय तिकडे. इथे राहता तुम्ही? या तुम्ही विचारू शकता त्यांना. माझ्या मिस्टरांच्या नावाने स्वीट बुक केलाय तिकडे. हे बघा मी तेच सांगतेय. आम्ही फक्त कॉफी प्यायला गेलो होतो तिकडे आणि तुम्ही पुढचं मागचं काही न विचारता यांना कसं काय घेऊन येऊ शकता? व्हॉट द हेल इज दिस? आय डोंट लाईक दिस डार्लिंग. मला आय एम रिअली सॉरी. माझ्यामुळे तुला इथे राहावं लागलं. आय एम रिअली सॉरी. मिस सुशीला, एक मिनिट बाजूला वा.
एक मिनिट काय मिस म्हणाले ना तुम्हाला आता? मिस? हा आता मिस वशिला म्हणाले ना. हो. त्याची एक वेगळीच मजा आहे साहेब. सांगते ते आमचं नुकतंच लग्न झालंय ना, तर त्यांना अजून ते मिस्टर मिसेस नवरा बायको ते खूप कॅटेगराईज होतं त्यांच्यासाठी. त्यांना खूप गोळ होतो त्याचा. त्यांना ना ते अजून फील नाही होत मॅरिड असल्याचा. यू थॉट. आणि आम्ही ते लिव्ह इन मध्ये राहायचो ना आधी, त्यांना ते अजून फील हवाय त्याचा, म्हणून मिस म्हणतात ते मला. सॉरी डार्लिंग, मला सांगावं लागलं त्यांना. आणि हे वशिला म्हणजे काय? वशिला डार्लिंग तूच सांग वशिला म्हणजे काय ते.